लहान मुलांना मोठे करणाऱ्या गोष्टी समंजस जबाबदार आणि कामाचा माणूस करणाऱ्या गोष्टीचं नाव आहे थँक्यूची जादू. काय नाव आहे? थँक्यूची जादू. थँक्यू म्हणण्याची ही एक मोठी जादू असते. आपण कुणाला मनापासून थँक्यू म्हटलं की त्यांना खूप छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं. पण थँक्यू फक्त कुणी आपल्याला एखादी वस्तू दिली म्हणून म्हणायचं नसतं. कुणी आपल्याला वेळ दिला, काहीतरी शिकवलं, आपली काळजी घेतली, आपल्याला मदत केली, आपल्यावर प्रेम केलं, तर त्याबद्दलही थँक्यू म्हणायचं असतं. आई बाबा, तुम्ही मला या सुंदर जगात आणलं. तुम्ही माझी काळजी घेता. तुम्ही मला मोठं करता. थँक्यू. आजी, मी मागेन तेव्हा तू मला खीर करून देतेस, माझे लाड करतेस. थँक्यू. आजोबा, तुम्ही मला छान छान गोष्टी सांगता, माझ्याशी खेळता, तुमचा वेळ मला देता. थँक्यू आजोबा. आता आजोळ म्हणजे काय? मोठ्याने म्हणा. आता आजोळ म्हणजे काय? आईच्या आई बाबांचं घर. आईच्या आई बाबांचं घर म्हणजे आजोळ. आजोळचे आजोबा, तुम्ही मला शेतातली कामं शिकवता. गाय, म्हैस, बैल, शेळी, कुत्रा, मांजर, कोंबडी, चिमण्या या सगळ्यांना ओळखायला शिकवता. जनावरांशी, पक्ष्यांशी मैत्री करायला शिकवता. त्यांच्यावर प्रेम करायला शिकवता. थँक्यू आजोळचे आजोबा. आजोळची आजी, तू मला आमटी भाकरी कुस्करून देतेस. मला आवडणारे
चमचमीत दडपे पोहे करून देतेस. थँक्यू आजोळची आजी. गायनाचे सर, तुम्ही मला सिंथेसायझर शिकवता, गायला शिकवता. थँक्यू गायनाचे सर. आत्या, तू माझा अभ्यास घेतेस, आणलेलं समजावून सांगतेस. थँक्यू आत्या. आणि आता माझ्या मित्रांनो, तुम्ही माझ्या बरोबर खेळता, मला खेळात घेता. मी हरलो तरी मला पुन्हा खेळायला देता, मला मदत करता, माझ्या बरोबर हसता, खेळता. थँक्यू मित्रांनो. पण एक लक्षात ठेवा, पण एक लक्षात ठेवा. थँक्यू फक्त म्हणायचं नसतं. थँक्यू फक्त म्हणायचं नसतं. ज्यांनी आपल्यासाठी काही केलं त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करायचं असतं. ज्यांनी आपल्यासाठी काही केलं त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करायचं असतं. आईने आपल्यासाठी केलं, आपण आईला घरकामात मदत करायची. आजोबांनी आपल्याला वेळ दिला, आपणही त्यांच्या जवळ बसून त्यांच्याशी बोलायचं. मित्रांनी आपल्याला मदत केली तर त्याला गरज असेल तेव्हा आपणही त्याच्या मदतीला जायचं. कारण थँक्यू हा छोटासा शब्द आहे, पण त्या मागची भावना फार मोठी आहे. आपल्यासाठी कुणी काही केलं हे लक्षात ठेवणं म्हणजे कृतज्ञता. आपल्यासाठी कुणी काही केलं हे लक्षात ठेवणं म्हणजे कृतज्ञता. आणि म्हणून थँक्यू फक्त म्हणायचं नाही. थँक्यू मनातही असायला हवं. आता मी तुम्हाला थँक्यूची जादू, थँक्यूची जादू सांगितल्याबद्दल तुम्ही सगळे एकदम मोठ्याने म्हणा, थँक्यू सर. थँक्यू सर. आणि मी म्हणणार
Thank you. My sweet children. Thank you. My sweet children. Bye.